वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती अनिशेषजाड्यापहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम सौरभ जी। हां संजीवजी, मला तुमची थोडी मदत लागेल. हाँ बरेच जण एंटर करण्याचा प्रयत्न हाँ हाँ, करतायत. माहिती विल डू. थँक्यू. कारण ते वेटिंग रूमचं सेटिंग एडिट होत नाहीये. हां प्लीज, काही करता आलं तर बघा त्याच्याकरता. हाँ थँक्यू. आपण मनाची प्रार्थना म्हणणार आहोत. आज काही कारणामुळे देवश्रीताई अटेंड नाही करू शकत आहेत. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मन विकसित करी हे परापरा निर्मल करी उज्ज्वल करी. निर्मल करी उज्ज्वल करी जागृत करी उद्युत करी. जागृत करी उद्युक्त करी निर्भय करी मंगल करी हृदय भास्करा. निर्मल करी मंगल मंगल करी हे परात्परा अंतर मम विकसित करी है परात्परा. अंतर मन विकसित करी हे परापरा करी ऐकू करी निरलस निसंशय. करी निरलस निसंशय करी रे करी शुद्धाशय. करी रे करी शुद्धाशय खरी है मन निर्विषय जीवितेश्वरा. करी हे मन निर्विष करी जीवितेश्वरा. जीवितेश्वरा
अंतर मम विकसित करी हे परात् परा. अन- अंतर मन विकसित करी हे परात परा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकाचा स्वाध्याय, त्यातील हे 5वं पुष्प. पहिल्या पुष्पामध्ये आपण स्वाध्यायाचं महत्त्व समजून घेतलं. त्यानंतर मन समजून घेण्याचा प्रयत्न केला. मग या मनाचं बाहेर जाणं, आत येणं. यानंतर आपल्या जीवनाची इति कर्तव्यता काय असली पाहिजे, ह्या जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे, या जीवनाने, या जीवदशेने कुठे मार्गक्रमण केलं पाहिजे, हे गणपतीला आणि शारदेला नमन करून आपल्याला समर्थांनी सांगितलं की गमोपंत अनंत या राघवाचा. या राघवाच्या मार्गाचं आचरण आपल्याला करायचं. मग पुढे आल्यावरती त्यांनी नेमकेपणानं सांगितलं आपल्याला की हे मार्गक्रमण कसं घडतं. मग त्यातले 3 टप्पे त्यांनी आपल्याला सांगितले, 3 प्रकार सांगितले साधारण: ज्ञान, कर्म आणि भक्ती. आणि यातला चौथा योग. मागच्या वेळेस आपण या मार्गांविषयी थोडी माहिती करून घेत होतो की ज्ञान मार्ग म्हणजे काय, कर्म मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग. ह्या सगळ्याविषयी आपण थोडंसं विवेचन केलं. इथपर्यंत आली आणि आपली गाडी इथे थांबली होती. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला हेतुपुरस्सर भक्तीच्याच मार्गावरून जायला सांगत आहेत. हे असं का, तर याकरता आपण योग मार्ग, ज्ञान मार्ग ह्या संदर्भामध्ये माहिती घेतली की तिथे अधिकार सिद्ध व्हावा लागतो. अधिकार म्हणजे पात्रता. अधिकार इथे शक्तिवाचक किंवा अधिकार म्हणजे अथॉरिटी नाहीये, तर तिथे योग्यता किंवा पात्रता अशा आशयाने अधिकाराची डेफिनेशन, मग आपण त्याच्या मागची व्यापक शास्त्रकारांची भूमिका बघितली. मग ज्ञानमार्ग, जिथे बुद्धीचा अधिक वापर आहे, जिथे विवेकाची कास धरून आपल्याला ज्ञानापर्यंत पोचायचं आहे. वेदांतानी त्याला शब्द वापरला या चराचरात, हे संपूर्ण विश्वामध्ये जे चैतन्य व्यापून आहे, जे चैतन्य माझ्या आतमध्येच आहे, याला नित्य प्राप्त्याची प्राप्ती, जे नित्य आपल्याला प्राप्त आहे त्याची प्राप्ती करून घेणं, असं वेदांत शास्त्राने त्याला म्हटलं. मग हे जे मला नित्य प्राप्त आहे त्यापर्यंत पोचण्यासाठी, माझ्यातल्या त्या ब्रह्मतत्वापर्यंत, माझ्यातल्या त्या चैतन्यापर्यंत पोचण्यासाठी समर्थांनी सांगितलं की
भक्तीचाच मार्ग धरा. कारण बाकी मार्गांमध्ये काही प्रमाणात योग्यता तपासली जाते, परंतु या मार्गामध्ये परमेश्वरा परमेश्वरावरती प्रेम करणं ह्यासाठी प्रत्येक जण अधिकारी आहे. परमेश्वरावरती प्रेम करण्यासाठी त्याला कुठल्याही पात्रतेची, योग्यतेची तशी आवश्यकता नाही. भक्तीचा गाभा हा प्रेमात आहे आणि प्रेमाचा गाभा हा समर्पणात आहे. समर्पण किती शुद्ध, चांगला, सात्विक असा शब्द आहे. सम अधिक अर्पण. भक्ती समजून घ्यायची असेल ना, तर हे समर्पण नीट लक्षात येणं हे अत्यंत अनिवार्य आहे. भक्तीचं सूत्र या शब्दात दडलंय. सम अधिक अर्पण. ज्या वेळेला आपल्या सर्व मनोव्यापारांचं अर्पण देवतेच्या चरणी आपण करतो, त्याला शरण जातो, त्यावेळेला बुद्धिमते जे प्रकटतं ते समत्व आहे. आणि असं ज्या वेळेला समर्पण आपल्या ठायी जन्माला येतं, तिथे ज्ञान प्रकटतं. लक्षात येतंय का बघा. त्या अनुषंगाने आपण नवविधा भक्ती बघितली होती. नवविधा भक्तीमध्ये आपण काय काय समजून घेतलं होतं? तर श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा 9 पायऱ्यांमधून भक्ती जाते. आता त्या प्रत्येकाच्या खोलात मी नाही शिरणार आहे. मग हे झाल्यावर काय घडतं? ज्या वेळेला भक्ती प्रकटते, ज्ञान प्रकटतं, तरी श्रीहरी पारिजेतो स्वभावे. तो श्रीहरी. कोण आहे श्रीहरी हा? कोणी व्यक्ती आहे? काय वाटतं तुम्हाला? थोडी शब्दाची फोड करून समजून घेऊयात. श्रीहरी 3 शब्दांपासून हा शब्द बनलेला आहे. श्री अधिक हरी. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक नावाच्या पुढे श्री असं लावण्याची, उपाधी लावण्याची पद्धत आहे. पण या श्रीचा अर्थ माहिती आहे का कोणाला? श्री हा शब्द हा समानार्थी शब्द आहे ज्ञानासाठी, दैवी गुणांसाठी. षट संपत्तीची सांगितली आहे. शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. ह्या सगळ्याच्या वापरातून जे जन्माला येते ते श्री. श्री म्हणजे तुमच्यातली असीम बुद्धिमत्ता, तुमच्यातली प्रज्ञा, तुमच्यातली प्रतिभा. जन्माला येताना राम जन्माला येतो, पण जाताना श्रीराम. जन्माला कृष्ण जन्माला येतो, पण अभिव्यक्त होतो श्रीकृष्ण.
हे व्यक्त होणं, हे ते श्री अधोरेखित करतं. असं व्यक्त होणं जर या जीवदशेतून घडणं अपेक्षित असेल आणि त्या श्री उपाधीला जर आपल्याला साजेस असं आपलं चरित्र घडवायचं असेल, तर ही नवविधा भक्ती आपल्याला कामाला येणार आहे. त्यांनी पहिलं काय होणार आहे? तर मन आणि बुद्धीचा हा खेळ आहे. मन मनोव्यापारांचं अर्पण होणार आहे. आणि एकदा का मनोव्यापार अर्पण झाले, की बुद्धीमध्ये जी प्रकटते ती समत्वाची अवस्था. आणि त्याच्यातून जे ऋग्वेदाचं वाक्य आहे, प्रज्ञानम ब्रह्म, तर तुमच्या आतली जी प्रज्ञा आहे, ज्याला आपण एक प्रवास 4 शब्द आपण एका स्वाध्यायात ऐकले होते. अनुभवापासून अनुभूतीपर्यंत जायचंय. अनुभूतीपासून आपल्याला अभिव्यक्तीपर्यंत जायचंय आणि अभिव्यक्ती ही असली पाहिजे आपल्या अंतःप्रेरणेच्या जीवावर. लक्षात येतंय का? मग असा श्री म्हणजे दैवी गुणांचा समुच्चय, तो आपल्या हातून प्रकटतो. तो प्रकट करावा लागत नाही. ही आपोआप घडणारी प्रक्रिया आहे. जर आपण या नवविधा भक्तीचा आधार घेतला तर. आणि एकदा का तो श्री प्रकटला ना, की तो हरण करतो. कशाचं हरण करतो? तर पहिलं हरण करतो आपल्यातल्या संकुचित मनोवृत्तीचं. मग तो आपल्यामध्ये व्यापकत्व जन्माला घालतो. मग जे आपण 5 गोष्टी सांगितल्या होत्या ना, की जो आपला स्वाध्यायाचा पाया आहे, या 5 गोष्टी ह्या जीवनाचा आधार आहेत. आहे का कोणाच्या लक्षात? चारित्र्य, नीती, ज्ञान, दृष्टी आणि विवेक. या 5 गोष्टी या दैवी गुणांपैकी ह्या 5 गोष्टी मूलभूत आधार आहेत आणि ह्या प्राप्त झाल्या, की आपल्या जीवनातून सगळ्या गोष्टींचं हरण होतं. मग मन निराशावादी असणं, मला उद्दिष्ट नाहीये, किंवा प्रपंचामध्ये काही प्रसंग घडल्यावर आपली स्थिरता ढळत नाही, आपली वृत्ती हलत नाही, मनामध्ये संशय निर्माण होत नाही. मग आपल्याला प्रपंचातली विघ्न आपली कर्तव्य पार पाडताना अडचण ठरत नाहीत. कारण ह्या गुणांच्या आधारावरती त्या सगळ्या विघ्नांचं हरण होतं. आणि हे घडल्यावरती तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. तो तुम्हाला त्याचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ असा की पावणं हा त्याचा स्वभाव आहे, तो पावतोच. आणि दुसरा अर्थ असा, तो तो स्वतःमध्येच सापडतो, स्वभावात. पटतंय का?
आपण सगळे बरोबर आहोत का? मला थमअप करून सांगा. येस, आपण सगळे बरोबर आहोत. थँक्यू. मग याच्या पुढच्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करा. आता इथे जनी म्हणजे नेमकं कोण हो? आपल्या आजूबाजूचे का? तर इथे जनी या शब्दाचा अर्थ संत मंडळी किंवा सज्जन असा घ्यायचा आहे. लक्षात येत आहे का बघा? मग संतांना आणि सज्जनांना जे आणि जसं वागणं अपेक्षित आहे तसंच वागणं ह्या माझ्या जगण्यामध्ये परावर्तित झालं पाहिजे. हे सगळं बघत असताना आपला एक मार्ग बघायचा राहून गेला, तो म्हणजे कर्ममार्ग. गीतेमध्ये भगवान सांगतात की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे की याचा बऱ्याच वेळेला चुकीचा अर्थ लावला जातो. बरेच जण म्हणतात की बाबा कर्मफळ सोड. तर या श्लोकामध्ये भगवान असं सांगताय की कर्म सोडायचं नाही किंवा कर्माचं फळ त्यागायचं नाहीये, तर त्याच्यावरची आसक्ती सोडायची आहे. त्याच्यातलं आपलं गुंतणं सोडायचं आहे. हे लक्षात येतंय का? बऱ्याच वेळेला हे पण करणं खूप कठीण जातं, खूप अवघड जातं. आपण खूप मन लावून पूर्ण आपली ताकद लावून एखादं काम करतो आणि त्याचे जर रिझल्ट्स आपल्या मनासारखे आले नाहीत, तर मनामध्ये स्वाभाविकपणे जी एक उदासीनता जन्माला येते कर्माविषयीची, आणि मग तो जो निरुत्साह येतो तो कधी कधी हाताळणं खूप जड जातं. याही ट्रॅप मधून जर बाहेर पडायचं असेल तर सहज साधं आणि सोपं जो मार्ग आहे तो म्हणजे भक्ती. आणि जसं माऊली सांगते ना, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, असं भक्तीच्या पोटी हे ज्ञान, हे फळ आपोआप जन्माला येतं. आणि त्याचं सूत्र आपण बघितलं की आधी 9 स्टेपमधून आपल्याला टप्प्याटप्प्याने आपली कृती ही अर्पण करायची आहे. म्हणजे मनातले संकल्प आणि विकल्प
हा जो संघर्ष चालू आहे संकल्प आणि विकल्पांचा, तो स्थिरावेल. ज्यावेळेस तो स्थिरावेल, त्यावेळेस बुद्धी आपोआप समत्वामध्ये स्थित होईल. आणि बुद्धी समत्वामध्ये स्थित झाली की समर्पण सिद्ध होईल. समर्पण सिद्ध झालं की ज्ञान आपोआप प्रकटेल. आता पुढच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला आणखीन नेमकेपणाने मार्गदर्शन करतायत. संकल्प विकल्प हे अजून एकदा सांगा परत. हा, संकल्प. आपण सकाळी उठल्यापासून आहे ना, आपल्या मनामध्ये सारखे काहीतरी संकल्प तयार होत असतात. म्हणजे सकाळी उठल्यावरती पहिला संकल्प काय येतो बरं? कोणाला व्यायाम करायचा असतो, कोणाला पाणी प्यायचं असतं, कोणाला चहा प्यायचा असतो. हे झालं अत्यंत दैनंदिन जीवनातलं उदाहरण. आता आपण जर कुठल्या प्रवासाला जायचं योजलं असेल, की बाबा मला अयोध्येला जायचंय, असा जर मी संकल्प केला, मग त्या संकल्पाच्या अनुषंगाने माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळं प्लॅनिंग चालू होतं. पण ज्यावेळेस तो संकल्प जन्माला येतो ना, त्याच क्षणाला त्याच्या विरुद्धार्थी विकल्प सुद्धा जन्माला येतो, की अरे खरं शक्य आहे का? बरं शक्य आहे तर कसं शक्य आहे? बरं मला जमेल का? बरं पैशाची सोय होईल का? बरं हे सगळं झालं तर बुकिंग मिळेल का? बरं बुकिंग मिळालं तर तिथे तिथे दर्शन कसं होईल? काय होईल? असा मनाचा हा सतत खेळ चाललेला असतो. मनाचं भविष्याविषयीचं असलेलं प्रिडिक्शन किंवा भविष्याविषयी असलेलं त्याचं चिंतन, हे संकल्प आणि विकल्पामध्ये आपण त्याची गणना करू शकतो. मग भविष्याविषयी जो मनाचा वेध घेण्याची वृत्ती आहे, त्याला आपण संकल्प आणि विकल्प या कॅटेगरीमध्ये कन्सिडर करू शकतो. आणि गंमत अशी आहे, भविष्य वर्तमानात नाहीये. मग मनाची धाव जर सारखी भविष्याकडे होत असेल, तर वर्तमानातलं जगणं कसं शक्य होईल? लक्षात येत आहे? हं. मग आता पुढे गेल्यावरती आपल्याला तिसरा श्लोक येतो. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू नयेतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. 3 किंवा 4 महत्वाचे शब्द आहेत. या प्रत्येक लाईनमध्ये एक महत्वाचा शब्द आहे. रादर एकापेक्षा पहिल्या ओळीत एकापेक्षा 3 शब्द महत्वाचे आहेत. प्रभाते मनी राम चिंतित जावा. सुप्रभात, राम आणि चिंतन. पुढे वैखरी राम आधी वदावा. इथे नामाविषयी सांगितलंय. मग सदाचरण, सदाचार तो थोर सांडू नयेतो. सदाचार. आणि पुढे जनी तोचितो मानवी धन्य. तर चौथ्या कडव्यामध्ये धन्य आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये कडवं म्हणण्यापेक्षा ओळ, चौथ्या ओळीमध्ये धन्य, तिसऱ्या ओळीमध्ये सदाचार, दुसऱ्या ओळीमध्ये वैखरी नाम
आणि पहिल्या ओळीमध्ये 3 शब्द महत्वाचे आहेत: प्रभाते, राम आणि चिंतन. आता समर्थ आपल्याला नेमकेपणाने दररोज काय करायचं हे सांगतायत. म्हणजे कुठेही गडबड नको, कुठेही गोंधळ नको आणि मनामध्ये कुठलीही शंका, कुशंका, प्रशंका, आशंका अशा कुठल्याच प्रकारच्या शंका उत्पन्न व्हायला नकोत. म्हणून काय करायचं हे ते नेमकेपणाने सांगतात. काय सांगितलं बरं समर्थांनी? आपण नीट समजून घेऊयात आता हा. मनुष्य आत्ता जे काही जीवन जगतोय, म्हणजे तुम्ही तुमचं जे आत्ताचं दैनंदिन रुटीन जगताय, हे तुम्ही तुमच्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं आहे त्यानुसार तुम्ही जगत आहात. लक्षात येतंय का बघा? थोडंसं अवघड आहे. थोडं अजून सोपं करूयात, म्हणजे आणखीन सोपं जाईल आपल्याला बघायला. चिंतनाच्या आधी आपण प्रभात एकदम सोप्यातून सुरुवात करूयात. प्रभात म्हणजे कधी असते बरं प्रभात? सो प्रभात काळ जर बघायला गेलं तर साधारण आत्ता सूर्योदय होतोय, ती सकाळ झाली. प्रभात म्हणजे सूर्य हा पूर्वेच्या क्षितिजावर येण्याआधीचा 2 तास पूर्वीचा काळ साधारण. का बरं सकाळ सांगितली असेल? म्हणजे समर्थांची अशी अपेक्षा आहे की रात्री सगळे 9:30-10 वाजता झोपत असणार आहेत. संजीवजी, काही बोलायचं आहे का तुम्हाला? प्रभात असं का सांगितलं असेल ह्याबद्दलचं मत व्यक्त करणार होतो. बर, करा. मला वाटतं तुम्ही त्याच लाईनवरती सुरुवात केली होती की रात्री मनुष्य ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला त्याच्या जाणीवा सगळ्या शांत होतात आणि जे काही जग आहे त्या जगाशी त्याचा कुठलाही संपर्क उरत नाही. म्हणजे कठोपनिषदात म्हटल्याप्रमाणे हा एक प्रकारचा मृत्यूच आहे. रात्री झोपताना मनुष्य स्वतःचं सगळं जग गुंडाळून ठेवतो आणि झोपी जातो आणि सकाळी ज्या वेळेला उठतो त्यावेळेला ते जग हळूहळू हळू उजगडायला लागतं. जशा एक एक जाणीवा विकसित होतात, एक एक स्मृतीपटलं येत जातात, तसं तसं तो जागृत अवस्थेमध्ये ह्या जगामध्ये येतो. तर असं जग हे रोज प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने बंद करतो किंवा गुंडाळून ठेवतो, नष्ट करतो आणि सकाळी पुन्हा निर्माण करतो. ह्या जगाच्या निर्माणाची जी सुरुवात आहे त्यावेळेलाच ते प्रभाते म्हणजे रामचिंतित जावा असं म्हटलं असण्याची शक्यता आहे. ओव्हर टू यू. थँक्यू संजीवजी. खूप छान पद्धतीने तुम्ही नेमक्या शब्दात कठोपनिषदाचा आधार घेऊन सांगितलं. त्याकरता आभारी आहे. साधारण पूर्वेला सूर्य क्षितिजावर येण्याच्या आधीचा 2 तासाचा कालावधी, त्याला कोणी ब्रह्ममुहूर्त असंही म्हणतात.
या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस आपण उठावं. आता ब्रह्ममुहूर्त सांगण्याच्या मागचं साधारणतः समर्थांना जे अभिप्रेत होतं जीवनशैली, ती अशा पद्धतीने अभिप्रेत होती की माणूस सूर्यास्तानंतर त्याचं दिनचर्या किंवा त्याचा कर्मयोग यात विश्रांती घेऊन यथायोग्य आपल्या ज्ञानाग्नीमध्ये आहुती देऊन साधारण 9-9:30 पर्यंत अस्ताला जाईल. जसा सूर्यास्त होतो तसा याच्या दिनक्रमाचा सुद्धा अस्त होईल असं समर्थांना अपेक्षित आहे. म्हणजे काय घडेल, तर 9 वाजता 9:30 किंवा 10 फार फार तर ज्यावेळेस तुम्ही झोपता त्यावेळेला जर तुम्ही सूर्योदयाच्या वेळेस सूर्यास्ताच्या वेळेस जेवण केलं असेल, म्हणजे वेळेत जेवण झालं, जेवण झाल्यावरती ते जेवणाच्या पचनाला पण यथावकाश वेळ मिळाला आणि त्यानंतर मग तुम्ही विश्रांती घेतली. मग जर त्यावेळेस झोपला तर साधारण 6 ते 7 तास एवढी झोप या देहाला पुरेशी असते. मग माणूस झोपल्यावरती काय काय घडतं बरं? सगळ्यात पहिल्यांदी आणि महत्वाची गोष्ट घडते ते म्हणजे आपला श्वासोश्वास हा स्थिर होतो. आपण योग मार्गाचं चिंतन करताना असं म्हटलं होतं, यम नियम आसन प्राणायाम त्यातल्या प्राणस्य आयामः इति प्राणायामः म्हणजे प्राणाचा आयाम वाढवणं, श्वासोश्वास हा स्थिर होणं, हे थोडं नीट समजून घेऊयात. आपला कर्मयोग साधत असताना ज्या वेळेला आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडतं किंवा ज्यावेळेस आपल्याला अपेक्षित अशी कृती घडत नाही, त्यावेळेस स्वभावतः आपली चिडचिड होते आणि चिडचिड झाली की श्वासोश्वासाचं आवागमन वाढतं. हे स्वभावतः घडतं आणि मग पतंजलींनी याचा खूप सूक्ष्म असा विचार केला. आपल्याला सगळ्यांना कधी ना कधीतरी या जीवन यात्रेमध्ये हा अनुभव नक्की आला असेल की आपण गाडीमध्ये आहोत, रेल्वेमध्ये आहोत, कुठल्या तरी प्रवासाच्या मध्ये आहोत आणि आपल्याला निसर्गाच्या हाकेला ओ द्यायचं असेल. आपल्याला जर नेचर्स कॉल आला असेल आणि गाडी त्या डेस्टिनेशनला पोहोचायला काही अवकाश असेल, काही डिले असेल, तर त्यावेळेस सुद्धा मनामध्ये घालमेल चालू होते आणि मग प्राणाचं विचरण किंवा प्राणाचं आवागमन याची गती बदलते. मग पतंजलींनी असा विचार केला की जर आपण या प्राणाच्या गतीवरती जर मास्टरी मिळवली तर मनाला हाताळता येईल. पण प्राणायामापर्यंत पोहोचायच्या आधी आपल्याकडे यम नियम आसन मग प्राणायाम आहेत. नुसतेच प्राणायाम करून कसे उपयोगाला ठरतील? सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे सगळं करता येईल अशी अपेक्षा बाळगणं फार कठीण आहे. मुळात स्वतःसाठीच वेळ काढता येत. मग आपली जीवनशैली, आपलं दैनंदिन राहणीमान अशा पद्धतीने अरेंज करूयात की आपण साधारण 9:30 ते 10 वाजता झोपायला जाणार आहोत आणि झोपायच्या आधी आपण कुठलीही अशी सिरियल बघणार नाही आहोत की जी सिरियल आपल्यामधल्या कुठल्याही निगेटिव्ह भावनांना म्हणजे अँगर, क्रोध
राग, भीती. बऱ्याच जणांना हॉरर गोष्टी बघायची सवय असते. ती भीती, अशा गोष्टी ट्रिगर होतील, अशा गोष्टी जन्माला येतील, अशी कुठलीही गोष्ट झोपायच्या 1 तास आधी तरी पाहायची नाही. एक विचारू का? श्वास आपण विचारू? आपण हे पूर्ण झाल्यावरती तुम्ही मला प्रश्न विचारलेत ना तर चाल सोपं आहे. चाल चाल धन्यवाद. झोपायच्या आधी साधारण सूर्यास्तापर्यंत, फार फार तर असं धरूयात की सूर्यास्ताला जेवण शक्य नाही, लवकरात लवकर जेवण करणं हे शास्त्राला आणि समर्थांना सुद्धा इथे अपेक्षित आहे. मग लवकर जेवण करून साधारण 9:30-10 वाजता झोपायला जायचं आणि पहाटे बरोबर 4-4:30 वाजता तुम्हाला जाग आली पाहिजे. आणि पुढचा 1 तास कशात घालवायचा आहे? प्रभाते मनी राम चिंतित जावा. रामाचं चिंतन करायचं आहे. रामाचं चिंतन करायचं आणि ते प्रभाते करायचं. त्याच्या मागचं आणखीन एक अजून ग्रॉस लेवलला सकाळी काय काय नसतं ते नीट समजून घेऊयात. सकाळी दिवसभरात जसे वेगवेगळ्या ठिकाणी टीव्ही, रेडिओ यांचे जे आवाज असतात, कोणाच्याकडे टीव्ही चालू असतो, कोणतरी फोनवर बोलत असतं, म्हणजे प्रभाते मानव निर्मित आवाजांची संख्या कमी असते. म्हणजे 2 गोष्टी आपण पाहिल्या. एक, सकाळी उठल्यावरती माझा श्वासोश्वास स्टेबल असतो आणि तो स्टेबल ठेवण्याकरता मी वेळेत जेवायचं पण आहे आणि कुठलंही अशी गोष्ट बघायची नाहीये की जी मला ट्रिगर करेल. ट्रिगर काय करेल? तर भीती, कुठलेही निगेटिव्ह थॉट ते माझ्यामध्ये जन्माला घालणार नाही. असं कुठलंही मला गोष्ट बघायची नाहीये किंवा इनपुट माझ्या डोळ्यांनी आणि कानांनी आत घ्यायचे नाही. आपण हळूहळू इनपुट बंद करत चाललोय. लक्षात येत आहे का? जसा सूर्यास्त होतोय तसं पहिलं खाणं वेळेत करून ते बंद करतोय. मग डोळ्यांनी आणि कानांनी जाणारे इनपुट आपण कंट्रोल करतोय. मग याच्यातून काय होणार आहे? तर अशा अवस्थेमध्ये झोपल्यानंतर 6 ते 7 तासांनी आपला प्राण स्टेबल होणार आहे. आणि मग स्टेबल झाल्यावर सकाळी उठल्यावरती बाह्य परिस्थिती काय असणार आहे? तर कुठलेही मानव निर्मित आवाज, म्हणजे मोठमोठ्या रेडिओवरती चालणारी गाणी, टीव्हीवरती चालणारे चित्रपट, फोनवरती कोणाचं तरी बोलणं, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज, या सगळ्या आवाजांचं तिथे डेसिबल्स सर्वात कमी असणार आहेत. हा प्रयोग या आठवड्यामध्ये करून बघा. जर कोणी निसर्गामध्ये फिरायला जात असेल तर मी काय म्हणतोय हे त्यांना लक्षात येत असेल. कळत नकळतपणे या बाजूच्या आवाजांचा सुद्धा आपल्या चित्तावर, आपल्या मनावर ताण उत्पन्न होतो. आणि तो जो ताण आहे ना, तो ताण आपल्याला ताणतो. आणि मग त्याच्यातून काय काय घडतं बरं? तर ह्या ताणातून आपल्या कळत नकळतपणे आपल्यामध्ये पहिल्यांदा जन्माला येतं ते अपचन. पहिलंच त्याच्याही आधी एक गोष्ट जे घडते या ताणामुळे आणि या चुकीच्या जीवनशैलीमुळे, पहिल्यांदा निद्रानाश होतो. निद्रानाश होतो म्हणजे काय? की हळूहळू निद्रा कमी होते कळत नकळत. आणि मग कमी झोपायची आपल्याला सवय लागते.
5 तास ठीक आहे. जे यम नियम आसन या सगळ्यांचं नित्य नियमाने ध्यान धारणा या सगळ्याची प्रॅक्टिस करतात त्यांना 5 तास झोप ही पुरेशी आहे. पण माझ्यासारख्या माणसाला जो दैनंदिन माझ्या चरितार्थाला प्रायोरिटी देतो, माझा कर्मयोग साधण्याकरता प्रायोरिटी देतो, त्याला दैनंदिन जीवनामध्ये असा वेळ किंवा ह्या सगळ्या पतंजली योगसूत्रातल्या 8ही स्टेप करण्याकरता वेळ मिळत असेल का नाही याविषयी शंका आहे. मिळत नाही असं म्हणणार नाही, कारण काही साधक खूप नित्य नियमाने आणि नेटाने या 8ही स्तंभांचा किंवा या 8ही स्तंभांना त्यांच्या दैनंदिन जीवनाची प्रायोरिटी बनवतात. परंतु बहुसंख्य लोकांना हे करणं खूप अवघड होतं. मग त्यातल्या त्यात काय आपल्याला सोपं पडेल? तर त्यातल्या त्यात हा सोपा मार्ग सांगितलाय. पहिल्यांदी निद्रा जी नाश पावते तिला आधी आपण अरेस्ट करूयात, तिला थांबवूयात. दुसरं अपचन. तिसरं मग पित्ताचा त्रास होणं, मग रक्तदाब, मग मधुमेह. हे झालं बॉडीवरती उठणारे परिणाम. त्याचे मनावरती होणारे परिणाम. कळत न कळत मनामध्ये जन्माला येणारी अस्वस्थता. अस्वस्थतेनंतर अस्थिरता. मग निर्णय क्षमता कमी होणं, योग्य निर्णय न घेता येणं, सभोवतालच्या लोकांवरती विनाकारण चिडचिड होणं. हे सगळं बदलता येऊ शकतं फक्त रात्रीचं जेवण योग्य वेळेत करणं आणि रात्री कुठल्याही चुकीच्या गोष्टी म्हणजे स्वतःतील निगेटिव्ह गोष्टी ट्रिगर करणाऱ्या म्हणजेच राग, लोभ, क्रोध ह्या गोष्टी ट्रिगर करणारा कुठलाही कंटेंट बघायचा नाही आणि 9:30-10 वाजता झोपी जायचं. हा प्रयोग हा आपल्या स्वाध्यायाचा भाग आहे. हा प्रयोग पुढचे 21 दिवस करून बघा. फक्त या खाण्यापिण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ ह्याच्यात जर तुम्ही परिवर्तन आणलत ना तरी तुम्हाला खूप मोठं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये बदल घडल्याचं जाणवेल. हे मी तुम्हाला गॅरंटीनी सांगतो. लक्षात येत आहे? येत आहे येत आहे लक्षात येत आहे. मग आता काय सांगितलंय की बाबा हे झाल्यावर आपल्याला रामाचं चिंतन करायचंय. कोण आहे बरं हा राम? साधारणतः आता माझं नाव सौरभ ठेवलंय, संजीवजींचं नाव संजीव आहे. म्हणजे आमच्या आई वडिलांना ही नावं आमच्या जन्माच्या आधीपासून माहिती होती. ती नावं त्यांना माहिती होती म्हणून त्यांनी आम्हाला ती नावं दिली. म्हणजे राम जन्माला यायच्या आधीपासून राम नाम असलं पाहिजे. मग मी माझ्या गुरूंकडून जो काही अर्थ राम या शब्दाचा ऐकला होता तो असा आहे की योगिना रमंती यस्य इति रामः. योगी ज्या स्थितीमध्ये रममाण राहतात त्या स्थितीला राम असं म्हणतात. मग योगींना काय आवडतं? तर योगींना ध्यान आवडतं, त्यांना मेडिटेशन आवडतं. मग रामाला राम नाव का दिलं? कारण जो जन्माला आल्यापासून त्याच स्टेटमध्ये आहे तो ध्यानव्रत आहे. मी शब्द खूप जपून वापरतोय, ध्यानव्रत. जो सतत मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे, असं ज्याचं असणं आहे, दिसणं नाही, असणं. आपल्या सगळ्यांना
खूप दिसण्यावरती काम करायची सवय लागली आहे. कसं दिसेल, लोक काय म्हणतील, हे बरं आहे का, म्हणजे पॅकेजिंग दाखवणं, ना की मी स्वभावतः कसा आहे, माझं असणं कसं आहे. दिसणं आणि असणं यातला फरक लक्षात येतोय का बघा. हा जर शिफ्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात आजपासून उतरवू शकलात, तर येत्या वर्षभरात तुमचं आयुष्य आमूलाग्र पद्धतीने बदलून जाईल. आणि असं बदलेल की तुम्हीही आश्चर्यकारक पद्धतीने स्वतःकडे पण बघाल आणि आजूबाजूची लोक सुद्धा तुमच्याकडे त्याच आश्चर्यतेने बघतील. म्हणजे मला माझ्या दिसण्यापेक्षा माझ्या असण्यावर काम करायचं. आणि माझ्या असण्यावर काम करणं म्हणजे काय, तर प्रभाते मनी रामचिंतित झाला. आता रामाचं चिंतन करायचं म्हणजे नेमक्या कोणाचं चिंतन करायचं बाबा. बरं, चिंतनच का करायचं. मगाशी ज्या चिंतनाला आपण सुरुवात केली होती ना, तिथे येऊया. का बरं चिंतन काय गरजेचं आहे? काय घडतं. शास्त्रकारांनी असं सांगितलं की मनुष्य म्हणजे आपण सगळेजण जे आता सुख किंवा दुःख उपभोगतो किंवा जे काही आपल्या वाट्याला येत आहे आता, म्हणजे वर्तमान काळामध्ये जे आपल्या वाट्याला आलंय, जे आपल्याला चांगलंही वाटत असेल, वाईटही वाटत असेल, ज्याच्याविषयी आपल्याला सुख किंवा दुःख या दोन्हीपैकी काहीही मनात विचार असतील, तर ह्या सगळ्याचा संबंध आपल्या भूतकाळातल्या चिंतनाशी दडलेला आहे. म्हणजे आता काल रात्री माझ्या चिंतनामध्ये मला खूप सॅटर्डे नाईट पार्टी करायची आहे आणि मग त्यानुसार मग मी छान खाणार आहे, मसालेदार. मी रात्री पिक्चरही बघणार आहे. सध्या काय तर धुरंधरची हवा चालली. येस येस, नाईट शो बघायलाच पाहिजे. मग 4 तास मी पिक्चर बघणारच आहे. मग असं जर मी करणार असेल तर मी रविवारी सकाळी कसा जागा होणार आहे. म्हणजे त्यावेळेला भूतकाळात जे चिंतन आणि कृती घडली त्यानुसार मला आत्ताचा वर्तमान काळ प्राप्त झाला. इथवर आपण बरोबर आहोत. लक्षात येत आहे का. मला थमअप करून प्लीज सांगा. कारण हे जर एकदा लक्षात आलं ना, तर आयुष्याची दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी सर्वार्थाने बदलणार आहेत. ज्यांना कोणाला थमअप करता येत नसेल त्यांनी चॅटमध्ये लिहून पाठवा, म्हणजे मला लक्षात येईल. करेक्ट. म्हणजे मी काल जे चिंतन केलं ते चिंतन माझी आजची आणि जी कृती केली जी त्या चिंतनाला धरून होती त्यानुसार मी कृती केली. त्या कृतीतून माझी आजची सकाळची गती ठरली. सो माझं चिंतन, माझी कृती ही माझी प्रेझेंट मधली गती ठरवते.
मग आत्ता जर मला सुख किंवा मला जर दुःख होत असेल, तर ह्याचा संबंध मी केलेल्या कृतीशी आणि चिंतनाशी आहे. ह्या जगातल्या प्रत्येक माणसाला, कोणीही असू द्या, प्रत्येकाला शाश्वत सुखाचा ध्यास आहे. आणि ध्यास म्हणण्यापेक्षा त्याची आस आहे. की मला सारखं सुख मिळावं, पहिलं. दुसरं, ते सुख हे माझ्या अधीन असावं. तिसरं, ते चिरकाळ टिकणारं असावं. आणि चौथं, ते मला जेव्हा हवंय, जसं हवंय तसं माझ्यासाठी उपलब्ध व्हावं. आणि मग ह्या सुख मिळवण्याच्या धडपडीतून आपण आपल्या जीवनाचे पॅटर्न किंवा सवयी तयार करतो. पहिली गोष्ट आपण म्हटलो की आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा जगण्याचा आधार म्हणजे आपल्याला सुख पाहिजे. आता सुख पाहिजे हे कळलं, ते सुख कसं पाहिजे? तर ते सुख मला पाहिजे त्यावेळेस मिळालं पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती माझा कंट्रोल पाहिजे. ते टिकणारं असावं. मला पाहिजे त्यावेळेस मिळावं, टिकणारं असावं. त्याची डिपेंडन्सी तिसऱ्या कोणावरती नसावी. त्याचा उपभोग किंवा त्या सुखाचा मला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला मला त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. सतत मिळावं, सर्व काळ मिळावं आणि माझ्या इच्छेने पाहिजे त्यावेळेस मिळावं. अशा 3 गोष्टी असतात. सारखं, सतत आणि माझ्या इच्छेने. आणि मग हे मिळाण्याकरता आपण आपल्या जीवनाची गती किंवा आपल्या कर्माची गती ठरवतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ह्याच पद्धतीने काम करतो. मला सुख मिळावं आणि ह्यातला जो मी आहे ना, मला, ह्यातला मी कोण आहे बरं? या जिभेला, जिला पावभाजी आवडते, तो मी आहे का? या डोळ्यांना समोर छान पिक्चर बघायचा असतो, तो मी आहे का? या कानांना ज्यांना छान गाणं ऐकायचं असतं, तो मी आहे? तो मी नेमका कोण आहे? आजपर्यंत आपण त्या मीला या इंद्रियांनी आयडेंटिफाय केलाय. आणि मग इंद्रियांना छान अनुभव आला की मग मला छान वाटतं. लक्षात येतंय का बघा? आणि मग हा पॅटर्न किंवा हे सुख या इंद्रियांना सतत मिळण्याच्या धडपडीपोटी किंवा मोहापोटी जीवनात जन्माला येतं
ते आपलं रुटीन, आपला स्वतःचा व्यक्तिगत पॅटर्न. आता मी इंद्रियांचं उदाहरण घेतलंय. हेच उदाहरण तुम्ही कुठल्याही गोष्टीला लावू शकता. म्हणजे नात्याला सुद्धा हे उदाहरण लागू पडतं. मग या हा जो मोह आहे की मला सुख मिळावं, तो दुःखाचं खरं मूळ आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 14वा श्लोक आहे. त्यात भगवान म्हणतात की अगमापायोनो अनित्यासी त्यास तितिक्षस्व भारत. म्हणजे हे येणारं आणि जाणारं, हे अनित्य, क्षणिक, हे जे अनुभव येत आहेत, इंद्रियजन्य सुख आपल्याला जे हे अनुभव देत आहेत, त्याच्याकडे सहिष्णुतेने पहा. आता इथे त्यांनी शेवटी भारत असं म्हटलंय. म्हणजे ते आपल्या सगळ्यांना, म्हणजे अर्जुन, काल याचा विचार करताना माझ्या लक्षात असं आलं की भारत हा जरी अर्जुनाला सिनॉनिमस असला तरी त्यांची प्रमुख धारणा अशी होती की या भूप्रदेशात जन्माला आलेले सगळेच जण हे त्या अर्जुनासारखे अर्जन करण्याकरता सतत तयार आहेत. त्या सगळ्यांचं चित्त हे ग्रहणाकरता, ज्ञान ग्रहणाकरता सतत आतुर आहे. मग अशा लोकांना भगवान समजून सांगतायत की सुख येणार आणि जाणार. कारण आपण सुखाची कल्पना ही स्वतःपासून वेगळ्या गोष्टींशी अटॅच केलेली आहे. आणि दुसरी एक गंमत माहिती आहे का तुम्हाला? ह्या जगतातलं एक सगळ्यात मोठं वास्तव मी तुम्हाला सांगतो. ह्या जगतामध्ये कुठलीच गोष्ट, कुठलाच अनुभव, ज्याला तुम्ही आत्ताच्या मराठी भाषेमध्ये एक्सपिरियन्स असं म्हणता, ह्या जगातला कुठलाही अनुभव तसाच पुन्हा प्राप्त होत नाही. कारण अनुभव हा दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून असतो आणि दुसरी गोष्ट ही कधीच स्थिर नाही आहे. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी, इन्क्लुडिंग माझी इंद्रिय, आपली स्वतःची इंद्रिय, ही नित्य बदलतायत. कधी त्यांच्यामध्ये विशिष्ट वयापर्यंत वृद्धी होते, मग मेंटेन होतात आणि मग डिक्लाइन होतात. मी जो अनुभव करतोय, ज्या गोष्टींमार्फत करतोय, त्याच स्थिर नाही आहेत. बरं, ज्या विषयांचा करतोय ते विषयी कधी स्थिर नसणार आहे. त्यालाच संजीवजी मगाशी जे जगताविषयी सांगत होते ना, जगत जे नित्य गतिमान, जे नित्य परिवर्तनशील आहे, अशा जगताचा मी भाग आहे. मग अशा जगताचा जे नित्य परिवर्तनशील आहे, तर मग त्याच्या अनुभवातून निर्माण झालेलं सुख हे नित्य कसं असेल? पण तरीही सुद्धा अजून सोपं करूयात.
मला आहे ना पावभाजी जाम आवडते आणि पुण्यात एक ठरलेलं खूप छान फेमस हॉटेल आहे. तिथली पावभाजी मला फार आवडते आणि मला सारखं असं वाटतं तिथे आहे ना त्याच टाईपची टेस्ट मिळते आणि दुसरी तशी टेस्ट कुठेच नाही मिळत. असा माझा समज होता. पण थोडं चिंतन केल्यावर माझ्या लक्षात असं आलं की ही जी माझी समज आहे त्यात थोडी गडबड आहे. कारण दररोज जे इन्ग्रेडियंट त्या पावभाजी बनण्यामध्ये जातात ते तसेच कसे असतील? 10 प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये शिरतात. मग या 10 प्रकारच्या गोष्टी स्टेबल कशा असतील? आणि त्यात जर स्टेबल नाही आहेत, ना त्यांची क्वांटिटी फिक्स आहे, ना त्यांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण फिक्स आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन त्या इंडिव्हिज्युअल पदार्थाची त्याची क्वालिटी ही पण फिक्स नाहीये. तर मला टेस्ट म्हणून जे जाणवतं ते फिक्स कसं असेल? परंतु तरीही मी त्याच भ्रमामध्ये जाऊन तिथे अनुभव घेतो, की मला तशीच काल खाल्लेली पावभाजी आजही खायला मिळणार आहे. आणि या भ्रमाला मी सुख असं नाव देतो आणि मी तिथे खाऊन आल्यावरती किंवा कोणासोबत तरी जाऊन आलो, की मला खूप धन्य वाटतं, की येस आय डिड इट. माझा आजचा दिवस खूप छान गेलेला आहे, की मी तिथे जाऊन काहीतरी करून आलो. आय गॉट इट. आणि पुन्हा माझ्या मनामध्ये भविष्याविषयी संकल्प चालू होतात. येस, मी आता परत नंतर कधी इथे येणार आहे बरं? यातलं पावभाजी काढा आणि तुम्ही ज्या सगळ्या गोष्टींना चेस करता त्यापैकी कुठलंही उदाहरण त्यात टाका. म्हणजे तुमचं तुम्हाला लक्षात येईल. आणि मग हा मोह काय करवतो माहिती आहे आपल्याला? या मोहातून पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं ही प्रक्रिया आपल्याकडून घडते आणि वारंवार तेच घडत राहतं. आपण तेच पॅटर्न फॉलो करत राहतो. म्हणून स्वाध्यायातला पहिला आपल्याला जो अभ्यास दिला होता, आपण बाहेर जातो का आत येतोय? याचं निरीक्षण करा. आज साधारण आपल्याला सुरू करून 1 महिना झालेला आहे. आता हे झाल्यावर आज आम्ही एक तुम्हाला फीडबॅक फॉर्म देणार आहोत. हा स्वाध्याय ऐकून जर तुमच्यामध्ये खरंच काहीतरी परिवर्तन घडलं असेल, तर आम्हाला प्रामाणिकपणे सांगा. संजीवजी, वेटिंग रूममध्ये 3 माणसं आहेत. तुम्ही प्लीज त्यांना इन कराल का? आणखीन एक जण वेटिंग रूममध्ये आहेत. हे का आम्ही मागतो? कारण इथे बसून तुमचा 1.5 तास खाणं हा आमची इच्छा नाहीये. तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन घडत जाणं, जे तुमच्या एफर्ट्सवरती घडणार आहेत. परंतु काय एफर्ट्स टाकायचे ह्याची जर सुस्पष्ट क्लॅरिटी तुम्हाला येत नसेल, तर मग आम्हाला आमच्या डिलिव्हरीवरती काहीतरी काम करावं लागेल. म्हणून लक्षात येतंय का? हो, नक्की आतापर्यंत फरक आपण पडते. म्हणजे आतापर्यंत आपण सगळे बरोबर आहोत का?
पावभाजीपर्यंत आपण सगळे बरोबर आहोत का? आणि मी हा वेळ दिला होता, तुमचं तुम्ही तुमच्या आयुष्यात ते लावून बघितलं का, कशाचं कशाला काय काय आहे ते? होय होय. खरंय खरंय. मग आता आपल्याला पुढे जायचं आहे. मग हा जो मोह आता कळलं की बाबा या मोहामुळे आपण काहीतरी पॅटर्न तयार केलेले आहेत. म्हणजेच आपल्याकडून या मोहाविषयी चिंतन घडलं, त्या चिंतनातून काहीतरी कृती घडली, ज्याच्यातून माझं प्रारब्ध जन्माला आलं आणि ते प्रारब्ध सुख किंवा दुःख यामार्फत मी आत्ता माझ्या दैनंदिन जीवनामध्ये उपभोगतोय. मग ते सुख असू दे, दुःख असू दे, काही का असेना, या सगळ्याला जबाबदार मी स्वतः आहे. कारण माझं काहीतरी पूर्वी चिंतन घडलं होतं, मला काहीतरी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेच्या अनुसार मी माझ्या कर्माची दिशा आणि गती ठरवली आणि त्याच्यामुळे आत्ता जे जन्माला आलंय ते हे असं जन्माला आलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत मी जर परिस्थितीला दोष देत असेन, मी जर लोकांना दोष देत असेन, की यांच्यामुळे माझ्याबरोबर असं घडलं, त्यांच्यामुळे तसं घडलं, ती वेळच वाईट होती. आता ज्यांनी स्वतःचा इतिहास म्हणजे स्वतःचं जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून आत्तापर्यंतच्या जर्नीचं जर निरीक्षण केलं असेल ना, तर त्यांना आत्ताची गोष्ट जी आपण एक्सप्लेन करतोय, ती नीट लक्षात येईल. वेगवेगळ्या टप्प्यावरती तुम्ही जे जे वेगवेगळं चिंतन केलं, वेगवेगळ्या गोष्टी केल्या, तेच वर्तमान स्वरूपात तुमच्या समोर आलेलं आहे. स्वाध्याय जो दिला जातोय ना, त्याचं नीट चिंतन करा. कारण तो द्यायच्या आधी खूप विचार करून दिलेला आहे. कारण त्या सगळ्याचं सिंक्रोनायझेशन वेगवेगळ्या श्लोकांमध्ये पुढे-पुढे येणार आहे. तर मनाचे श्लोक जगणं, सजगतेने जगणं तुम्हाला शक्य होणार आहे. मनाच्या श्लोकांची जी प्रतिमा आहे ना, ती फक्त लहानपणी शाळेतल्या मुलांना पाठ करायचंय, ही आपल्याला पुसायची आहे. आणि तिथून आपल्या जीवनाचा सर्वतोपरी उद्धाराकरता यातला प्रत्येक श्लोक आपल्याला उपयोगाला येणार आहे. हा प्रभाते मनी राम चिंतित जावा, ही एक ओळ जरी मी अंगीकारली ना माझ्या आयुष्यभरामध्ये, तरी माझं अख्खं आयुष्य आमूलाग्र पद्धतीने बदलून जाणार आहे. हे मी तुम्हाला गॅरंटेडली सांगतो. फक्त आता चिंतन, इतके दिवस जे चिंतन केलं, आता ते चिंतन नेमकं कोणाचं करायचंय? रामाचं चिंतन करायचंय म्हणजे कोणाचं चिंतन करायचंय? तीन स्तरावरती चिंतन घडणं शक्य आहे. एक राम हृदय नावाचं स्तोत्र आहे. शंकराने पार्वतीला जे सांगितलं या रामाविषयी, त्यातला श्लोक असा आहे, रामं विद्धि परब्रह्मं सच्चिदानंदं अद्वयम् सर्वोपाधी विनिर्मुक्तं स्वप्रकाशम अखंडितम. तर हे राम नावाचं जे तत्व आहे ना, तर शंकर सांगतात, या राम म्हणजे हा जो अवतार घेऊन खालती जो रोल प्ले करतोय ना, तो एका नटासारखा आहे.
पण त्याचं जे मूळ स्वरूप आहे ना, तो स्वतः ते परब्रह्म तत्व आहे. म्हणजे हे या चराचरामध्ये जे व्यापून उरलेलं तत्व आहे, जे माझ्यामध्ये सुद्धा आहे, ते परब्रह्म तत्व जे राम आहे, ते तत्व माझ्यामध्येच आहे. ऐकायला गोड वाटतं, पण हे झाले फक्त शब्द. अर्थ कुठे आहे याचा? अर्थ कसा जगायचा? जसं आपण सुरुवातीला म्हटलं, जे नित्य प्राप्त आहे, नित्य प्राप्त्याची प्राप्ती, जे मला प्राप्तच आहे त्याची प्राप्ती मला करून घ्यायची आहे. एक छोटं उदाहरण देतो बघा. बऱ्याच वेळेला काय होतं, गावाकडचे अशी मंदिरं वगैरे असतात, तिथे मूर्तीवरती शेंदूर लावलेलं असतं आणि पिढ्यानपिढ्या त्याची पूजा चाललेली असते. शेंदुरावरती शेंदूर लावून 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 पूजा चाललेली असते. एक दिवस एका साधकाला दया येते त्या देवाची. म्हणतो, अरे काय चाललंय, त्याला या हनुमानावरती किती शेंदूर लागलेली आहे, आपण थोडं याला स्वच्छ करूयात, साफ करू ही मूर्ती. पिढ्यान पिढ्या, दशक सगळ्यांची पूजा चाललेली असते. आणि ज्यावेळेस तो साफ करायला घेतो, ज्यावेळेस ते शेंदूर त्या मूर्तीवरून हळूहळू निघायला सुरुवात होते, त्यावेळेला एकदम साक्षात्कार होतो की अरे ही मूर्ती जी आहे ती हनुमानाची नाहीये, ही तर गणपतीची मूर्ती आहे. आपण तर हनुमान म्हणून पूजत होतो. असं आपल्यावरती सुद्धा असे भरपूर आरोप आपण स्वतःवर केलेले आहेत. ह्याला शास्त्रकारांनी शब्द वापरले, थोडी जड भाषा आहे, पण हे शब्द माहिती असावेत, कानावर असावेत म्हणून सांगतोय. अध्यारोप आणि अपवाद. तुम्ही शरीर आहेत, तुम्ही प्राण आहात, या सगळ्याचं तुमच्यावरती अध्यारोपण झालेलं आहे. मग आता हे जे अध्यारोपण झालंय, मी शरीर आहे, मला सुख हवंय, त्याचं अपवाद करायचा असेल, त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल, तर मी खरं काय आहे? संत मंडळी किंवा गुरु काय करतात, तर तुम्हाला तुमची खरी ओळख मिळण्याकरता तुम्हाला मदत करतात. ते परब्रह्म तत्व ते तुम्हीच आहात, हे तुमच्यातलं परब्रह्म समजण्याकरता जे मदत करतात, जे मार्ग सांगतात, ते संत किंवा गुरु. आता नीट थोडं याला डिकोड करू, थोडं समजून घेऊ काय आहे. काय समजून घ्यायचं नेमकं आपल्याला? काय नेमकं समजून घ्यायचंय आपल्याला? तर हे परब्रह्म तत्व माझ्यात कसं आहे? आता मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो. आपल्याला सगळ्यांना कशाच्या प्रकाशात दिसतं?
तुम्ही म्हणाल काय सोपा प्रश्न आहे. आपल्याला सगळ्यांना सूर्याच्या प्रकाशात दिसतं किंवा लाईटच्या प्रकाशात दिसतं, बरोबर का? मला चॅट करूनही सांगू शकता, म्हणजे आपण सगळे बरोबर आहोत का नाही असं मला कळत राहील. ऍग्री, सगळ्यांचं एक ट्रूथ बरोबर एक आहे. कोणाचं काही दुसरं मत असेल तर आय एम ओके. मग असं जर असेल, बर अग्नी, बरोबर, ठीक आहे. सो मला जर प्रकाशाच्या सान्निध्यात किंवा सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यामध्ये जर मला काही दिसणार असेल, ओके, डोळे, येस, अत्यंत महत्वाचं. डोळे नसतील तर कसं काय बघता येईल? परफेक्ट. पण मग असं का होतं बरं? आपण आपल्या गाडीची किल्ली जी आहे ती आपल्या डोळ्यासमोरच असते, पण आपल्याला सापडत का नाही ती? प्रकाश पण आहे, डोळे पण आहेत, आणि समोरच असते, पण सापडत नाही. आणि कोणीतरी म्हणत, अरे तिथेच तर आहे, हे काय डोळे फुटले का तुझे, दिसत का नाही तुला? असं सहज वाक्प्रचार आपण बोलताना बोलून जातो. मग असं का होतं? तर आपल्या सगळ्यांच्या मध्ये ना, आपल्या सगळ्यांच्या हृदयी मी अमुक ऐसा, अशी जी आपण ओवी बघितली होती, जाणणं. मीनाताई अगदी बरोबर बोलताय. अंधारातही ऐकू येतं, कसं माहितीये किंवा दिसतं. साधी कल्पना करा, घरातले लाईट गेले आणि तान्हं बाळ जर झोपाळ्यात असेल आणि त्याचा आवाज आला, तर आई कशी पटकन त्याच्यापर्यंत पोहोचते न दिसताना सुद्धा. म्हणजे दिसण्याचा संबंध हा समजण्याशी आहे, आणि समजेचा संबंध मी आलेली इन्फॉर्मेशन रिसीव्ह करायला तिथे अवेलेबल आहे का, त्याचं नोट घेण्याकरता मी तिथे अवेलेबल आहे का याच्याशी आहे. लक्षात येतंय का बघा? मला दिसतंय पण मी बघत नाही, मी ऐकतो पण मी ऐकत नसतो. माझ्या कानावर पडतं पण मी ऐकत नसतो. कारण ती जाणीव, कारण ते जे जाणणारं जे तत्व आहे ना, ज्याला ती जाणीव होणार आहे, ते तत्व तिथे मिसिंग असतं. मग ही जी कळण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती कोणाच्या आधारावर चालते? त्याच्या मुळाशी कोण आहे? तुका म्हणे, राम तुझा तुझ पाशी, विचारून घेशी गुरुमुखे. मग हे जे तुझच, जे तुझ्या पाशी आहे, तिथपर्यंतचा प्रवास म्हणजे चिंतन आहे. मग हे परब्रह्म तत्व जे आहे ना, हे परब्रह्म तत्व हे चिंतन तीन पद्धतीने चालणार. एक झालं
की ते तत्व मी स्वतः आहे असं चिंतन करणं. दुसऱ्या पद्धतीने चिंतन असं की ते परब्रह्म तत्व जे या विश्वाशी लिंक होतं, त्यावेळेस त्याला ईश्वर असं म्हणतात. मग त्या ईश्वराचं चिंतन करणं. आणि तिसरं, हेही जड जात असेल तर मग ह्या श्रीरामरूपी अवतार कार्यामध्ये त्या परब्रह्माने जे प्रसंग जगले आणि जे आदर्श आपल्या समोर ठेवले त्याचं चिंतन करणं. लक्षात येतंय का बघा? आता असं 3 स्तरांवरती हे चिंतन चालू शकतं. आता म्हणाल ही झाली इन्फॉर्मेशन. चिंतन करायचं, पण करायचं कसं? काय करायचं सांगितलं, कसं नाही सांगितलं अजून. कसं करणार हे चिंतन? मेडिटेशनने. हा, मेडिटेशन हे चिंतनापेक्षा थोडं वेगळं आहे हा, आशाताई. जे तुम्ही स्वाध्याय नाही. जे तुम्ही जे तुम्ही SSY मध्ये जे मेडिटेशन शिकलेलं आहात आणि इथे समर्थांना जे चिंतन अभिप्रेत आहे यात थोडं अंतर आहे. थोडासा वेगळं. येस, समजून घेऊ आपण तो हे. हो. एक सांगतो, पहिल्यांदा आपल्या शरीराची रचना काय असावी ते नीट समजून घेऊ. सकाळ आपण समजून घेतलेलं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही प्रभात झाल्यावर उठलात की तुमची जी नित्य आन्हिक आवरून सुचिरभूत होऊन ज्यांना याविषयी अधिक खोल माहिती हवी असेल त्यांनी गीतेचा 6व्या अध्याय स्टडी करावा. त्यांना आणखीन खोलात माहिती मिळेल या प्रक्रियेविषयी. उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून छानपैकी स्वच्छ अशा आसनावरती बसायचं. आता चिंतन आपण ते परब्रह्म तत्व मी आहे तिथपर्यंत कसं पोचायचं हा विषय समजून घेतोय. मग त्या आद्य ही जाणीव, त्याला ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या ओवीमध्ये माऊलींनी शब्द वापरला, ओम नमोजी आद्या जय जय स्वसंवेद्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. त्या आत्मरूपाला, त्या आद्याला जर जाणायचं असेल तर त्याची प्रक्रिया अशी आहे की साधारण ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, आपली आन्हिक आवरून शांतपणे आसनावरती बसावं आणि डोळे मिटावेत. आपले जे हात आहेत, 2 पद्धतीच्या मुद्रा आज आपण समजून घेणार आहोत. एक मुद्रा अशी असणार आहे की तुम्ही तुमच्या उजव्या हातावरती डावा हात ठेवून त्याचे 2 अंगठे आहेत हे तुम्ही एकमेकांना कनेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, ही एक मुद्रा आहे. आणि दुसरी एक मुद्रा आहे, शक्यतो मांडी घालून जमिनीवरती बसता आलं तर उत्तम, पण जर ते बसणं शक्य नसेल तर मग दुसरी मुद्रा अशी आहे, जे खुर्चीत बसतात त्यांनी हे 2 हात जे आहेत ते एकमेकांमध्ये गुंतवायचे आहेत आणि वरची जी बोट आहेत, टोकं, ही टोकं, प्रत्येक बोटाचं टोक हे दुसऱ्या बोटाला लागलं पाहिजे आणि मग अंगठा कनेक्ट झाला पाहिजे. असं, ही अशी मुद्रा.
आयदर ही मुद्रा किंवा मग उजव्या हातावरती डावा हात ठेवून अंगठे एकमेकांना जोडलं. असं जोडून शांतपणे बसायचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या श्वासासोबत राहायचं आहे. ज्या श्वासाचं आवागमन चाललेलं आहे बाहेर, याला सोहम ध्यान असंही म्हणतात. SSY नंतरचे ज्यांनी ॲडव्हान्स फेजेस केलेले आहेत, ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्स किंवा कुठेही आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये ज्यांनी ॲडव्हान्स केलेलं आहे किंवा ईशा योगामध्ये ज्यांनी जाऊन काही काही गोष्टी केल्या असतील, तर हे श्वासासोबत राहणं. आता श्वासासोबत राहायचं म्हणजे काय करायचं? तर हवा जशी आत जात असते तसं ती जात असताना आपल्या आतल्या त्वचेला तिचा स्पर्श होतो. तो होणारा स्पर्श ह्याचं पहिल्यांदा निरीक्षण करायचं आहे. सगळ्यात ग्रॉस लेवलला तर असं दिसतं की पहिल्यांदा हवा आतमध्ये जाते. मग ती आतमध्ये गेल्यावरती पहिल्यांदा माझी छाती फुगते का पोट फुगतं? जर छाती फुगत असेल तर ते चुकीच्या पद्धतीचं ब्रीदिंग आहे. हवा आतमध्ये जाऊन पहिल्यांदा पोट खालपर्यंत गेलं पाहिजे, पोट पुढे येतं. पहिल्यांदा हे ब्रीदिंगचं निरीक्षण कशा पद्धतीने चाललंय, मग त्याच्यानंतर आणखीन संवेदना आपली वाढते. मग ती जी हवा आपल्या नाकपुड्यांना स्पर्श करते त्याचं चिंतन, त्याचं निरीक्षण, आणि मग पुढे जाऊन ह्या प्रक्रियेचं फक्त आणि फक्त शांत चित्ताने करायचं निरीक्षण. आणि मग हे चाललेलं असताना एक हलकासा ध्वनी तिथे जन्माला येतो. कारण कुठल्याही दोन गोष्टी एकमेकांवरती घासल्या की ध्वनीचा उत्पत्ती होते. आणि तो ध्वनी ज्या महान विभूतींनी, ज्या महान संतांनी, ज्या आपल्या ऋषीमुनींनी तो नाद ते ऐकू शकले, त्याला त्यांनी नाव सोहम असं दिलं. या सोहमला असंही म्हणतात, मी कोण आहे? ह्या प्रश्नाचं खरं उत्तर मी सोहम आहे. कोहमचं उत्तर सोहम आहे. तर असं हे चिंतन अवघड आहे. आता हेही करणं थोडं जरा जड जात असेल. नाही जमत बाबा, वयोमानाप्रमाणे किंवा माझ्या मनाच्या सवयीप्रमाणे, पास्ट कंडिशनिंग प्रमाणे मला हे करणं अवघड आहे. हे सोहम वगैरे तुम्ही म्हणताय खरं आहे, पण हे काही आपल्या बस की बात नाही आहे. नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडं आणखीन ग्रॉस लेवलला येऊयात. मग जे आपण मगाशी समजून घेतलं ना, की त्या ईश्वरीय कार्यात, त्या अवताराचं जे कार्य होतं, त्या कार्याचा पर्पज आणि त्या ईश्वरीय शक्तीचा समग्र आढावा घेणं. ह्या विषयीचं चिंतन करणं. मग राम, त्यांचा अवतार काय होतं, रामातून श्रीराम व्यक्त झाले, हे ईश्वरीय कार्य, त्याचं संपूर्ण त्या प्रवासाचं चिंतन. हेही अवघड जात असेल, हा संपूर्ण विषय आपल्या आवाक्यामध्ये, आपल्या बुद्धीच्या कक्षेत जर येत नसेल, तर मग त्यांच्या जीवनातला एखादा प्रसंग घेणं. राम जर वशिष्ठ मुनींकडे शिकायला जात असतील, त्यावेळेचं त्यांचं बालपण कसं असेल,
किंवा कसं होतं, काय गुण त्यांच्यामध्ये होते, मग त्यांच्या गुणांचं चिंतन. म्हणजे एका क्षणामध्ये जो संपूर्ण भारतवर्षाचा भारतवर्षाचा सम्राट होणार आहे, अशा व्यक्तीला दुसऱ्या क्षणामध्ये वनामध्ये जावं लागतं. एवढ्या कमालीचा आणि एवढ्या टोकाचा विरोधाभास कशा पद्धतीने, काय त्याच्या मनावरती काय भावना उत्पन्न झाल्या असतील. आणि बरं, एवढं सगळं होऊनही ते कोणालाच दोष देत नाहीयेत. ते म्हणतात की हे सगळं जे आहे, हा खेळ माझ्या पूर्वसंचिताचा. आपलं खरंच तसं होतं का? का आपण कोणाला ना कोणाला तरी दोष देतो? हे जर चिंतन प्रभाते म्हणजे पहाटेच्या वेळेला माझं घडत असेल, तर मग मला पुढच्या नित्य कर्मयोगाकरता किंवा दैनंदिन जीवनाकरता किंवा जगण्याकरता एक मूलभूत आधार मिळतो, की माझं जीवन कसं असलं पाहिजे, माझ्या कर्माची गती कशी असली पाहिजे, मला कसं जगलं पाहिजे, काय दृष्टीने माझ्या जीवनाकडे बघायला हवं. ती दृष्टी मिळण्याची, जी दृष्टी इथे कोणीतरी लिहिलं चॅटमध्ये, ही दृष्टी त्यांच्या कृतीतून मला मिळणार आहे. मग दृष्टीतून मिळते ती क्लॅरिटी. आणि एकदा का चित्र सुस्पष्ट दिसलं ना, अंधुकता संपली, क्लॅरिटी मिळाली, की मग ती क्लॅरिटी आपल्या कृतीत आपोआप परावर्तित होते. असं प्रभाते मनी राम चिंतित जावा, असं दररोज आजपासून या 3 पद्धतीचं चिंतन तुम्ही करताय का नाही, हा स्वाध्याय आपल्याला करायचा आहे. तसंच पूर्वी जर स्वतःचे पॅटर्न ओळखले नसतील, तर आत्ता तरी आपले स्वतःचे पॅटर्न ओळखा आणि आपण कुठल्या सुखाच्या मागे धावतो याचं स्वतः चिंतन करा. आणि त्या पॅटर्न मधून ते सुख कसं नश्वर आहे आणि त्याच्यातून मिळणारा जो इंद्रियजन्य अनुभव आहे, तो कसा नश्वर आहे, तो कसा चिरकाळ टिकणारा नाहीये, हे नीट समजून घ्या. समजेतून सुटका हीच मुक्तीची पहिला दरवाजा आहे. एखादी गोष्ट समजली ना, की समजण्यातून आपली त्या समजेमुळे एखादा बंध आयुष्यातला सुटतो आणि बंध सुटला की माणूस मुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकतो. असे आपण स्वतःला अनेक बंधांमध्ये बांधून घेतलेले, जे बंध आपल्याच इंद्रियांनी, आपल्याच कल्पनांनी स्वतःच्या भोवती आपण विणलेले आहेत. या बंधांना ओळखण्याकरता आणि ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला चिंतन करण्याकरता प्रवृत्त व्हा. म्हणजे प्रभाते मनी राम चिंतित जावा, हे वाक्य आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावा. इथून येणाऱ्या पुढच्या 8 दिवसांमध्ये ह्याकरता तुमच्या सर्वांना शुभेच्छा. आता आपण प्रार्थना म्हणणार आहोत आणि इथे थांबणार आहोत. 3 वेळेला ओंकार. ओम. ओम.
ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय ॐ शान्तिः 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 हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् तुम्ही सगळेजण तुमचा बहुमूल्य वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याकरता तुमच्या सगळ्यांचा शतशः आभारी आणि तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्ये आता जर कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया विचारा हा मला हा मला हे विचारायचं